धुळ्याला कशासाठी आले सांगते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर सकाळचा स्वयंपाक बनवून घेतला. खुशीला खीर खायची होती म्हणून तिच्यासाठी खीर बनवली. आमच्या दोघांसाठी गोड आंबट वरण बनवलं. दान ते गोड आंबट वरण खात नाही म्हणून त्यांच्यासाठी साधं वरण बनवलं. इथं चवळीची भाजी बनवून झाली होती. आणि त्यांचा उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी साबुदाणे बनवायचे राहिले होते. तर आहे ना घरामधलं सगळं आवरून घेतलं होतं. जेवण वगैरे बी झाले ते. मग आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम करायला गेलो होतो ते म्हणजे आमच्या घरी आली एक गोंडसपरी जन्माला आली आहे. तर आमच्या घरी दुसरी लक्ष्मी आली, एक खुशी आणि ही एक छोटीशी लहान परी आली आमच्याकडे. आमचं बघायचं राहिलं होतं म्हणून आम्ही तिला बघायला गेलो होतो. तर त्याच कामासाठी आम्ही धुळ्याला आलो होतो. तर आहे ना तिला बघून घेतलं. तिथून अजिबात निघायची इच्छा नव्हती कारण एवढी गोड दिसत होती ती आणि खुशीची तर अजिबात इच्छा नव्हती. खुशी सांगायची हिला आपल्यासोबत घे. तिला म्हटलं आज थोडे दिवस तिच्या मामाकडे राहील मग आपल्याकडे येईल म्हटलं. त्यांच्या घरी थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर आहे ना मग घरी आल्यानंतर माझे मम्मी-पप्पा पण येणार होते आम्हाला भेटायला. मग आहे ना ते पण आले होते. मग सगळ्यांसाठी चहा ठेवला. मग त्यांना लगेच जायचं होतं. मग त्यांनी चहा वगैरे घेतला आणि लगेच गेले. मग त्याच्यानंतर ना मी कढीपत्ता घेऊन जायचं होतं मला सुरतला. मग इथे ना एवढा कढीपत्ता काढून घेतला आणि आमच्याकडे ना तेवढं मोठं झाड आहे कढीपत्त्याचं. मग कढीपत्ता पॅक करून ठेवून दिला आणि त्याच्यानंतर ना खुशीने ना त्यांना राखीसुद्धा बांधून घेतली आणि सुरतवरनं राख्या घेऊन आली होती ती आणि मी माझ्या भावासाठी आणली होती. ती माझ्या मम्मी-पप्पाकडे पाठवून दिली होती. तर इथे ना राखी वगैरे बांधून घेतली. त्याच्यानंतर जेवण वगैरे बी झालं. ते मग त्यांनी ना आईस्क्रीम आणली होती. मग सगळ्यांनी आम्ही आईस्क्रीम खाल्ली. तेवढ्यामध्ये गाडीचा पण टाईम झाला होता. मग आम्ही संतोषी माताला आलो आणि ते झाले होते सोडायला. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.